जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। भिलवडी कडकडीत बंद, अजित पवार यांना श्रद्धांजली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच पलूस तालुक्यातील मुख्य ठिकाण असलेल्या भिलवडी येथे आज सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवून लाडक्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। अजित पवार यांच्या निधनाचं वृत्त वाऱ्यासारखं पसरल्यानंतर भिलवडीतील मुख्य बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती। अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते। अजितदादांचे राज्याच्या विकासातील आणि विशेषतः ग्रामीण भागातील प्रश्नांवरील पकड मोठी होती। त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रानं एक खंबीर नेतृत्व गमावलं आहे, अशी भावना व्यापारी संघटनेनं व्यक्त केली। केवळ भिलवडी नव्हे तर पलूस तालुक्यातील विविध गावांमध्येही दुःखद वातावरण पाहायला मिळालंय। अजितदादांचं नेतृत्व बघितल्यानंतर विकास कसा करावा, परखड पुरोगामी विचार जपणारे एक नेतृत्व, शरद पवार साहेबांच्या मुशीतून तयार झालेलं नेतृत्व, स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदमांच्या स्टाईलनं काम करणारं नेतृत्व, त्यांच्या नेतृत्वाचे अनेक विविध पैलू आज आपल्या समोर येत आहेत। दुर्दैवी घटनेमध्ये अजितदादांचं निधन होणं हे महाराष्ट्राची अपरिमित अशा प्रकारची हानी आहे। अजितदादांचं नेतृत्व किती प्रगल्भ होतं हे स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदमांच्या निधनाच्या वेळी साहेबांच्यासाठी जी त्यांनी श्रद्धांजलीपर 4 शब्द व्यक्त केले, त्या 4 शब्दामधून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पूर्णपणे उलगडा होईल। हे असं उमदं नेतृत्व आपल्यामध्ये राहायला पाहिजे होतं, पण परमेश्वरानं आपल्यामधून हिरावून घेतलं। मी संपूर्ण आमचा भिलवडी आणि भिलवडी परिसराच्या वतीनं या उमद्या नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो।